नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल घोडे आणि तुमचं हार्दिक स्वागत छत्रपती क्लासेस या यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे, लक्ष द्या लेकरो, तुमच्यासाठी नवीन प्रकारचा प्रश्नसमूह घेऊन आलेला आणि हा महत्त्वाचा आहे. या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. यासाठी दाबा की तुम्हाला नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे, आणि तुमच्या कामाचे ठरतील, व्यर्थ नाही ठरतील. ठीक आहे, आता प्रश्न हे बघायचा पाठ क्रमांक 5 बघत आहोत आणि प्रश्न क्रमांक आपण 30 बघत आहोत. म्हणजे याचा अर्थ पाठ 4 मध्ये तुमचे प्रश्न क्रमांक 29 झालेले आहेत लेकरो. ठीक आहे, नवीन प्रकार आहे आणि प्रश्न क्रमांक 30 आहे. हा समजणे फार गरजेचे आहे लेकरो. आणि तुम्हाला एक विनंती आहे की शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, कारण की याच्यामध्ये जे काय आहे तुम्ही प्रॅक्टिस करा. नोटबुक घेऊन बसा आणि तुम्हाला काय करायचं आहे, प्रश्न पहिले नोंद करून घ्यायचा आहे, प्रश्न समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा व्हिडिओला पॉज करून, आणि नंतर माझं आन्सर बरोबर की चुकलं हे तुम्ही एकदा तुमचंही ठरवून घ्यायचं आणि एकदा चेक करू शकता. ठीक आहे, तर बघा आता प्रॉब्लेमवर जाऊया लेकरो. लक्ष द्या, प्रश्न क्रमांक 30 बघतो आपण. प्रश्न जरासा व्यवस्थित वाचून घ्यायचा. काय म्हटलेलं आहे, 1/3 च्या 5/8 मध्ये किती मिळविल्यास बेरीज 1/2 येईल? हा प्रश्न तुम्हाला या पद्धतीचा विचारला गेला असता काहीही टेन्शन घ्यायचं नाही, सोडवायचं आहे. ठीक आहे, सोडवायचं आहे तर कशा पद्धतीने सोडवायचं, भाषेचा वापर कशा पद्धतीने केलेला आहे ते समजून घ्या. बघा काळजीपूर्वक मी कशा पद्धतीने सोडवतो. ब्रॅकेट घ्यायचा, याला सोडवण्याची एक पद्धत आहे. ठीक आहे, बघा 1/3 दिसते, 1/3 घ्यायचं. जिथे चाचा आणि चाची दिसले तर गुणाकाराच्या रूपामध्ये लिहायचं. लक्ष द्या, आपलं प्राथमिक क्रिया विशेषण आपल्याला करायचं आहे. जे प्राथमिक म्हणजे प्रथमतः आपण ते शिकायला पाहिजे होतं. कंचे भागू बेव, ज्याला इंग्लिशमध्ये बॉडमास म्हणतो आपण, ते आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये असते कंचे भागू बेव. जो चे असतो ना, कण सोबत चे लागतो. चे चाची चे म्हणजे चाचा किंवा चाची अशा पद्धतीचे शब्द तुम्हाला दिसल्यास त्याला गुणाकाराच्या रूपामध्ये रूपांतरित करावं लागतं. इथे सुद्धा बघा चाचीचे, कुठे येऊ चाचीचे, याच प्रॉब्लेम मध्ये नाही, चाचीचे दिसले म्हणजे गुणाकार करणे. हे कानात म्हणजे तुमच्या डोक्यात घालून घ्या. ठीक आहे, चाचीचेच्या जागी 1/3 जसंच्या तसं लिहिलं. बघा मध्ये किती मिळवायला, किती म्हणजे कोणती तरी एक्स व्हॅल्यू आहे ते तुम्हाला काढायची आहे आणि त्याची बेरीज 1/2 येईल. हे काढणं थोडंसं तुम्हाला अवघड जाणार नाही समजून घेतलं तर. ठीक आहे, 1/3 घेतला, गुणाकार 5/8 जे दिसते ते लिहून टाकायचं. मध्ये, आता मध्ये हा शब्द दिसल्यानंतर पहिले ठरवायचं तुम्हाला मिळविल्यास, किती मिळविल्यास. मिळविणे म्हणजे बेरीज करणे. मिळवण्यासाठी आपण अधिक करत असतो. वजा जर असतं तर मध्येच्या जागी आपण वजा केलं असतं. कितीसाठी एक्स घेतो, काय घेतोय मी कितीसाठी. लक्ष द्या, प्रत्येक वेळेस हा उचलला, च्या जागी गुणाकार घेतला, त्याच्यानंतर हा जसंच्या तसं घेतला. मध्येसाठी हा प्लस जो आहे वजा म्हणजे वजाबाकी घ्यायचा की बेरीज घ्यायची हे ठरवायचं. मिळविल्यास, हे काय मिळविल्यास म्हटलेलं आहे म्हणून अधिक घेतलं. वजा केल्यास असतं, कमी केल्यास असतं तर तुम्हाला वजाबाकी घ्यावं लागलं असतं. कमी केल्यास किंवा वजा केल्यास अशा पद्धतीचे शब्द मिळवल्यास दिसल्यास तुम्ही तिथे बेरीज किंवा वजाबाकी हे ठरवायचं आहे. अधिक घेतलं, कितीसाठी एक्स घेतलं आणि बेरीज त्यांची किती येत आहे 1/2 बरोबर घ्यायचं बेरीज, कारण की यांची बेरीज जी आहे त्या दोघांची बेरीज हे एवढी येत आहे, येईल मध्ये. तर आपल्याला काय काढायचं आहे, कितीसाठी, हा जो किती आहे कितीसाठी आपण एक्स घेतलेला आहे तो एक्स काढायचा. सोडवताना काय करायचं, काळजीपूर्वक लक्ष द्या. हे बनलं तुमचं की तुम्हाला सोडवता येईलच. आता ज्या विद्यार्थ्यांना, कमजोर विद्यार्थी असेल त्यांनी चांगलं लक्ष देणे आहे, कारण की याला आपण सॉल्व्ह करणार आहोत. सॉल्व्ह करण्यासाठी तुमचं लक्ष केंद्रित असणे फार गरजेचं आहे. तर बघा लेकरो, वरच्याचा गुणाकार वरती करावा लागतो. 2 अपूर्णांकांचा गुणाकार करत असताना अंशाचा गुणाकार अंशस्थानी करायचा असतो आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी करायचा असतो. वरचा गुणाकार वर 1 × 5 म्हणजे 5 येतं लेकरो. 8×3 = 24, खालच्याचा गुणाकार खाली, वरच्याचा गुणाकार वरती असं. ठीक आहे, तर 8×24 अधिक x जसंच्या तसं, बाकीला हात लावायचा नाही. ठीक आहे, समजत आहे मी काय करतो, लक्ष द्या काळजीपूर्वक. एक्स ला जसंच्या तसं ठेवलं. आता हा बेरीज मध्ये आहे बघा, हा जो आहे हा छेद, हे काय बेरीज आहे, दोघांची बेरीज आहे.
जर मी याला बरोबरच्या, मी वारंवार सांगत आहे, माझे जर व्हिडिओ जो रेग्युलरली पाहत असेल त्याला कळेल की मी सांगत काय असतो, ठीक आहे. मधातून बघणाऱ्यांना कळणार नाही, म्हणून माझं चॅनलवर जायचं, नंबर्स ऑफ व्हिडिओ तुम्हाला मिळतील प्रकरण वाईज, पार्ट वाईज, ते बघणं फार गरजेचं आहे, ठीक आहे. तर बघा आता हा जो आहे हा बरोबरच्या इकडेच्या घरी आहे, हा बरोबरच्या तिकडच्या घरी जेव्हा जातो हा बदलून जातो, याच्या पुढे काही नाही, म्हणजे काय, हा धन आहे म्हणजे बेरीज आहे. आणि जेव्हा बरोबर चिन्हाच्या तिकडे जातो तर तो वजामध्ये जाईल, हा जसंच्या तसं घेतो आणि याला घेतलं तर 5/24 होईल, वजामध्ये गेला, हा बेरीज मध्ये होता, हा वजामध्ये जाईल, ठीक आहे. आता लक्ष द्या, बरोबर काळजी, याला सोडवायचं आहे लेकरं. सोडवत असताना काय करायचा बघा, आता याचा नियम बघा, वजाबाकी, अपूर्णांकांची वजाबाकी किंवा बेरीज हे दोन्ही प्रक्रिया करत असताना लक्ष केंद्रित करा, मी काय सांगतोय, ठीक आहे. इथे बेरीज सोडवत असताना बघा, जेव्हा छेद जे खालचे आहे दोन्ही सारखे दिसतंय का, छेद, या दोन अपूर्णांकाचे छेद हे वेगवेगळे आहे. जेव्हा वेगवेगळे असणार तेव्हा तिरपा गुणाकार करायचा. तिरपा गुणाकार कसा करायचा, 1/24, हा वजा असो तर वजा घ्यायचा, बेरीज असेल तरी हाच नियम लावायचा, वजा घेतला मग 5/2, तिरपा गुणाकार. हे बघा मी सांगतो, हा तिरपा आणि हा तिरपा, आणि काय करायचं, छेद जो आहे तो खालच्याचा गुणाकार खाली घ्यायचा, 2/24, या पद्धतीने समजत आहे लेकरं. वरच्या बघा तिरपा गुणाकार केला आणि खालच्याचा गुणाकार छेदस्थानी केला, ठीक आहे. हे कधी करायचं, जेव्हा छेद वेगळा असेल. आता हा छेद वेगळा आहे, समान असेल तर मग त्यावेळेस हे करण्याची गरज नाही, डायरेक्ट हा वजा हा घ्यायचा आणि छेद जसाच्या तसा ठेवायचा इक्वल, ठीक आहे. हा नियम लागतो. याला सोडवत असताना बघा काय होईल, 24 होईल, वजा 5×2 जे आहे ते सोडवायचं आहे, बस 24×2 48, ठीक आहे. बघा आता काळजीपूर्वक लक्ष द्या, मी इकडे लिहितो x बरोबर काय आहे, 24 मधून 10 गेले 14 राहिले आणि 48 जसच्या तसे. बघा काय जातो, पाळा जातो का 14च्या याच्यामध्ये, नाही जात, 14चा जाणार नाही. तर बघा लेकर हो, इकडे लक्ष द्या, 2चा भाग देऊ, 2×7 14 आणि 2×4 2×8. तर बघा याच्यामध्ये अजून भाग जातो का, परत लक्ष द्या, नाही जात, तर 7/24 जसच्या तसं, ठीक आहे. तर लक्ष द्या लेकर हो, याचा जो भाग हा जो पर्याय हे उत्तर झाले, x म्हणजे किती, 7/24, याच्यामध्ये पर्यायामध्ये चौथा पर्याय योग्य पर्याय, समजलं का. काहीही केलेलं नाही लेकर हो, लक्ष द्या जाणीवपूर्वक. बघा आता तुम्हाला जाणीवपूर्वक बघायचं आहे की आपण काय प्रोसिजर केलेलं आहे, काही करायचं नाही. ह्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा, का बरं करायचा, तर चाची आणि चाचा इथे जिथे कुठे दिसेल त्यांचा गुणाकार करायचा असतो. ह्या दोन संख्यांचा गुणाकार केला, मध्येसाठी बेरीज याच्यासाठी घेतली, मिळविल्याचा हा शब्द आहे म्हणून बेरीज केली. वजा असतं तर इथे वजा केलं असतं. कितीसाठी एक्स घेतोय, एक्स का बरं घेतला आपण, तो कितीसाठी घेतला, ठीक आहे. मध्ये नंतर बेरीज, कितीसाठी एक्स, मिळविल्यास बेरीज, बरोबर. या दोघांची बेरीज 1/2 येते, हे समजून घ्या. हे जर समजलं तर सोडवण्याची प्रोसिजर तुम्हाला आता नंबर ऑफ आपण न्यूमरिकल्स आपण प्रश्न समूह घेणार आहोत तेव्हा तुम्हाला समजेल. याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या, कसं केलं ते तुम्ही बुकामध्ये नोट डाऊन करा, ठीक आहे. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 31वा, प्रश्न क्रमांक 31वा पण थोडासा त्याच पद्धतीचा आहे, फक्त एवढंच आहे का बरोबर वाचल्यास तुम्हाला कळेल, ठीक आहे. 5, 6, 4, परत चाचा आणि चाची यांचे इथे मिश्रण आलेले आहे, ते समजून घ्या. चाचीचे असेल तर गुणाकाराच्या रूपांतरामध्ये करायचं, हे लक्षात द्यायचं प्रत्येक वेळेस. 3/5 मधून किती वजा केल्यास वजाबाकी 1/4 येईल म्हणत आहे. आता वजा केल्यास आहे लेकर हो, अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे ते जाणून घ्यायचं आहे. बघा वाचून घ्यायचं आणि समजून घ्यायचं, शब्दामध्ये गुंफवल्या जात असते. तुम्हाला माहित आहे, तुमचं कुणी आवडतं असणार तर तुम्हाला शब्दामध्ये बांधल्या जात असतात, ते त्याच पद्धतीने शब्द जर समजले ना तुम्ही पण याच्यामध्ये माहीर व्हाल, ठीक आहे. तर लक्ष द्या आता काय कशा पद्धतीने करायचं. जर मी इथे बघा आता जसंच्या तसं मी कशा पद्धतीने सोडवतो, 5, 6 जसंच्या तसं घेतो, ठीक आहे. 4 मी पहिलेपासून तुमच्या पहिलेपासून प्रत्येक वाक्याचा अर्थ मी सांगतो याच्यामध्ये, शब्दाचा अर्थ, ठीक आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ, च्यासाठी गुणाकार घेतला, हा जसाच्या तसा घेतला 3/5, ठीक आहे. बघा मधून साठी मी सांगितलं होतं, मधून असो मध्ये असो हे केव्हा ठरवायचं, बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची, इथे काय दिलंय, वजा असो किंवा कमी असो, कमी असल्यास सुद्धा वजा घ्यायचं,
ठीक आहे, वजासाठी वजा घेतलं, मधूनसाठी कितीसाठी x घेतोय, ठीक आहे, मधूनसाठी वजा घेतलं, कितीसाठी x घेतोय, केल्यास वजाबाकी यांची वजाबाकी केल्यास वजाबाकी 1/4. समजलं? या वाक्यातून हे बनवलं मी. हे याला म्हणतो गणिताची भाषा. ठीक आहे, गणिताची भाषा आता तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुम्ही सोडवू शकता ना राजे. का करायचं? काही करायचं नाही. यांचा गुणाकार मी सांगितलं होतं. गुणाकाराचा नियम, अपूर्णांकाच्या गुणाकाराचा नियम काय म्हणतो? अंशस्थानी जे जे काय असेल दोन्ही अपूर्णांकात त्याचा गुणाकार अंशस्थानी करायचा आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी करायचा. बघा 5 कटले, 3 1 3, 3 2 6, उरलं किती? 1/2. बघा 1/2. हा 5 कटला, 3 2 6, 1/2 उरला, वजा बाकी x. मी जसंच्या तसं लिहितोय. ठीक आहे, बघा आता मी याच्या पुढे काय आहे तर एक बेरीज आहे. मी काय करतोय? बरोबरचं चिन्ह घेतो, 1/4 जसंच्या तसं लिहितो. हा वजा उरणार x, कारण की इथून हा इकडे जाणार. हा बेरीज आहे, बरोबर चिन्हाच्या त्या घरी जाणार तर वजाबाकी जाणार, म्हणजे काय होऊन जाईल? वजाबाकी 1/2. समजत आहे? समजून घ्या काय करतोय. ठीक आहे, तर आता हा वजा x जसंच्या तसं ठेवायचा. बघा कशा पद्धतीने करता येईल. याचा तिरपा गुणाकार 1/2 वजा, ठीक आहे, 1/4. ठीक आहे, खालच्याचा गुणाकार खाली, हा तिरपा गुणाकार मारला, वजा जे साइन असेल बेरीज, दोन्ही अपूर्णांकांची जेव्हा बेरीज करता किंवा वजाबाकी करता, जेव्हा छेद समान नसेल त्यावेळेस तिरपा गुणाकार करायचा आणि खालच्याचा गुणाकार खाली करायचा. ठीक आहे, ते 1/2 केलं, वजाबाकी जसाच्या तसा, आणि 4/1 किंवा 1/4 घ्या, काही फरक नाही पडत. ठीक आहे, तर आता बघा 4/2 खाली उरलं काय? खालच्याचा गुणाकार खाली करायचा. बघा वजा x, 2/2 वजा काय होते? 4 1 4, 4 2 8. बघा आता काळजी घेऊ. इथे जर मी केलं, तुमच्या खात्रीपूर्ण सांगतो, जे वजा x आहे त्याला जसंच्या तसं ठेवतो आणि 2 मधून 4 जातो का? नाही जात, म्हणजे काय होईल? वजा 2. ठीक आहे, म्हणजे ऋण 2. 2 मधून 4 नाही, 4 मधून 2 गेले तर अधिक 2, पण 2 मधून 4 जात नाही म्हणून वजा 2. आणि भाग छेद काय? जसंच्या तसं, वजा वजा कॅन्सल, 1 याचाच भाग जातो, 2 1 2 2 4 8, 1/4. हे झालं उत्तर. बघा 1/4 हे पहिल्या क्रमांकाचं उत्तर योग्य पर्याय आहे. राजू काहीच केलं नाही. हे जर तुम्ही फिट बसवलं, तुम्ही बघा हुशार विद्यार्थी आहे तर फटाफट सॉल्व्ह करा, काही वेळ लागत नाही. मी याच्यासाठी स्टेप बाय स्टेप इथे तिरपा गुणाकार करून दाखवण्याची तुमच्यासाठी गरज आहे म्हणून करतोय. नाहीतर मी काय केलं तर 2 1 2 वजा, हे स्टेप डायरेक्ट 4 1 4 वजा 4 आणि 4 2 8. हे फटाफट केव्हा सॉल्व्ह करू शकता तुम्ही? जेव्हा तुमचा हात बसेल. तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. प्रॅक्टिस करून तुम्हाला हे सॉल्व्ह करावं लागेल. बघा एकदा परत मी काय केलेलं आहे, हे जर बनवलं तर सॉल्व्ह करता येईल तुम्हाला हळूहळू. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 32वा. आता बघा तुम्हाला सराव म्हणून पॉज करा, नोटबुक घेऊन बसा आणि सराव करा. मी इथे सांगतोय त्याच पद्धतीने, काही वेगळं नाही. ठीक आहे, सरावासाठी प्रश्न समूह आहे तुमच्यासाठी. बघा आता परत एकदा मी सांगतोय, ज्यांना अजूनही डोक्यात गेलेलं नसेल त्यांना डोकं जाग्यावर ठेवून बघा माझ्याकडे. ठीक आहे, माझ्याकडे म्हणजे इथे बघा. ठीक आहे, लेकर हो तुम्हाला समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा आता 4/5 मी जसच्या तसे घेतो. याच्यासाठी ब्रॅकेट घेतो की बघा का बरं घेतो. ठीक आहे, 4 साठी गुणाकार घेतो, 2/7 जसंच्या तसं. काय केलं? या दोघांमध्ये हा गुणाकार का बरं घेतला? चाचा आणि चाची या दोघं कारणासाठी मी गुणाकार घेतो. ठीक आहे, मध्ये आता मध्येसाठी मी अधिक घेईन. का बरं? कारण की मिळविले असं आहे, वजा असतं तर वजा घेतलं असतं. कितीसाठी काय घ्यायचं? x घ्यायचं. बरोबर, बेरीज किती येते म्हणजे 3/7 येते. समजलं का? काहीही कठीण नाही. हे बनवणं जमलं म्हणजे तुमचं सगळं जमलं. बघा आता शब्दांचा वापर करून हे सेंटेन्स बनवल्यानंतर तुम्ही फटाफट सोडू शकता लेकर हो. तर काय करायचा? अंशाचा गुणाकार अंशस्थानी करायचा, छेदाचा गुणाकार छेदस्थानी करायचा. हे गुणाकार अपूर्णांकांच्या गुणाकाराचा नियम आहे. ठीक आहे, 4 2 8 तुमचा गुणाकाराचा नियम पण होऊन जाईल. 5 7 7 5 35. 1 बनवला, त्याला 1 केलं. 2 वेगळे होते त्यांना 1 केलं. 1 कधी झाले? जेव्हा गुणाकार. गुणाकाराचा नियम काय म्हणतो? अंशाचा म्हणजे वरच्याचा गुणाकार वरती करायचा, खालच्याचा गुणाकार खाली करायचा, अधिक 1 जसंच्या तसं 3/7. ठीक आहे, बघा आता काय करायचं आहे? याच्या पुढे काही नसतो. बघा कोणत्याही जे काही धन संख्या असते याच्या पुढे धन लावायची गरज नसते. असते पण लावायची गरज नसते. म्हणजे काय असते? तो अधिकच असतो. ठीक आहे, दिसत नाही पण तो अधिकच असतो.
काय केलं होतं मी x जसंच्या तसं घेतो, कारण की याला इकडे नेतो बरोबर चिन्हाच्या त्या घरी नेत आहोत, तर 3/7 जसंच्या तसं, आणि याला काय होईल -8/35 समजत आहे. आता बघा इथे दोन पद्धती आहे सोडवण्याच्या, तुम्हाला दोन्ही पद्धती सांगू इच्छितो. एक तर तिरपा पद्धत कोणती आहे ते सांगून देतो, ठीक आहे, मग नंतर सांगतो. किंवा तिरपा गुणाकार, ठीक आहे. तिरपा गुणाकार करत असाल तर तिरपा गुणाकार करा. काय होईल तिरपा गुणाकार? 3×35 तिरपा गुणाकार, ठीक आहे. 3×35 वजाच्या जागेवर वजा घेतलं, 8×7 खालच्याचा गुणाकार खाली 7×35, ठीक आहे. समजलं? हे समजून घ्या. गुणाकार बेरीज वजाबाकी करतोय, दोन अपूर्णांकांची वजाबाकी करत असताना जेव्हा छेद समान दिसत नाही, 35 आहे इथे 7 आहे वेगवेगळे आहे, तेव्हा काय करायचा तिरपा गुणाकार मारायचा. 3×35 केलं, वजा हा जसंच्या तसा. इथे बेरीज असेल तर बेरीज लिहिलं असतं, वजा आहे म्हणून वजा. 8×7 आता बघा त्याला सोडवायचं आहे. खालच्याचा गुणाकार 7×35 जसंच्या तसं. फटाफट बघा काय येईल. 5×3=15 हातचाला 1, ठीक आहे. 3×3=9 आणि 9×1 10 होतात, 105 होतात राजू. वजा बाकी 7×8=56. 35×7 नाही तर 7×5=35, हातच्याले 3, 7×3=21, 21×3=24, 245. बघा आता याला सोडवत असताना तुम्ही इथे मी याला ऑर म्हणून सांगणार आहे नंतर, ठीक आहे. पण त्याच्या अगोदर हे सोडून घेऊ आपण, ठीक आहे. x बरोबर काही 105 मधून 56 गेले, नाही जमत तर इकडे करा. 105 मधून 56 जातात, काय बघा वजा 5 मधून 6 जात नाही, काय करायचं हातचा घेतला 1. 15 मधून 6 गेले 9 राहिले, 15 मधून 6 गेले 9, 6 15 होतात ना, ठीक आहे. हातचाला 1. 10 मधून 5, 5 अधिक 1 6, 10 मधून 6 गेले 4 राहिले 0. म्हणजे इथे उरलं काय 49 उरली. इथे ह्या वरती ह्या दोघांची वजाबाकी 49 उरली आणि वजा 245. बघा आता एवढं मोठं आलेलं आहे, याच्यात अजून भाग द्यावा लागेल. 7चा भाग नसेल येत तर बघा 7चा भाग कशा पद्धतीने 7 आणि 245. 7×1=21 उरले किती 3, 7×5=35, 35 उत्तर येते. म्हणजे उरलं बघा लेकरो काय केलं मी 7चा जो भाग आहे तो 7 × 7 = 49. इथे दोन्ही अंशामध्ये आणि छेदामध्ये एकाच संख्येचा भाग द्यायचा असतो, तो म्हणजे 7चा दिला 7 × 7 = 49. इथे 7चा जर भाग दिला तुम्ही तर 35 येतो. अजून भाग जातो 7×1=7, 7×5=35. म्हणजे x = काय उरलं 1/5. हा आला उत्तर. कशाचा? याचा योग्य पर्याय हा आहे. आता बघा लेकरो हो, तुम्हाला जर कठीण वाटत असेल, एक अजून आयडिया, जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांनी पण बघा आणि ज्यांना नाही कळत त्यांनी पण बघा. मी काय करणार आहोत याला ऑर मध्ये सांगणार आहोत, ठीक आहे. कुठून? इथून ऑर मध्ये. बघा आता, ठीक आहे. याला ऑर मध्ये सांगत आहोत. कुठून? इथून स्टार्ट. इथचं जेव्हा सॉल्व्ह करतात ना, याला जर सोडवायचं असेल सोप्या पद्धतीने, एवढा गुणाकार तुम्हाला जर कठीण वाटत असेल तर कधी ओळखायचं? बघा इथे 7 आहे, इथे 35 आहे, ठीक आहे. 7×5=35. याला आता एक्सटेंड तुमच्यासाठी करून दाखवतो. बघा 3 7 वजा 8 भाग छेद काय होईल 7×5 बरोबर. 1/7 इथे पण आहे, 1/ इथे पण आहे. गुणीला जर करतो म्हटलं तर काय करायचं? कॉमन काढा याच्यातून. 1/7 जर कॉमन काढला तर उरेल का इथे 3 बरोबर. 3 उरेल. कॉमन काढण्याची पद्धत म्हणजे सारखे पण काढण्याची, ठीक आहे. 8 इथून जर 7 काढला होता, 1/7 काढला तर उरेल काय 5 उरेल. या पद्धतीने डायरेक्ट पण करू शकता. माहिती आहे का? 7 जर 1/7 जर काढला बाहेर तर 7×5=35 होतात. ज्यांना नाही कळत, ज्यांना कळते त्यांनी बघा लक्ष द्या. याला ऑर मध्ये मेथड सांगत आहोत. तर इथे जर याच्यासाठी काढलेला आहे मी कॉमन, तर तुम्हाला हा गुणाकार तिरपा गुणाकार सोपी जाण्यासाठी 1/7 याच्यामध्ये काय गुणाकाराच्या रूपात आहे 5×3=15 होतील, वजा 8×1=8 छेद 5×1=5 या पद्धतीने. x बरोबर काय होईल 15 मधून, हा सध्याच्या परिस्थिती ब्रॅकेटमध्ये आहे, ठीक आहे. 15 मधून 8 गेले 7 राहतं, सॉरी इथे जसंच्या तसं 1/7 जसंच्या तसं गुणिकार काय राहील 7/5. 7 गेले, x बरोबर 1/5 राहिलं. तर आलं उत्तर सेम या पद्धतीचं. बघा आता मी काय सांगितलंय 1/7 जर कॉमन काढले पार्ट याच्यातून 1/7 जर कॉमन काढले तर इथे उरला किती 3 उरतो, ठीक आहे. आणि इथे काय उरतात वजा केल्यास
1/7 मी म्हणून इथे लिहून दिलं 7 असतील. तुम्ही म्हणाल सर याच्यातून 7 काढले तर 5 कसे उरले, तर इथे 7×5 कॉमन काढत आहे. हा गुणाकाराच्या रूपात आहे. हा कशाच्या रूपात आहे? गुणाकार. हा पूर्ण ही जी संख्या आहे या ब्रॅकेट मधल्या पूर्ण संख्यांना गुणाकार करते. यांचा गुणाकार जर याला सोडवलं तर हेच उत्तर येणार. म्हणजे याला सोडवलं तर हेच उत्तर येणार. याला ऑर मध्ये मी तुम्हाला एक्सटेंड करून सांगितलं, याच्यासाठी सांगितलं की ह्या ब्रॅकेट मधला गुणाकार, तिरपा गुणाकार तुम्हाला इझी होण्यासाठी हे मेथड वापरा, ही मेथड वापरा. कोणतीही मेथड वापरा, फक्त आन्सर बरोबर येणं गरजेचं आहे. बघा इथे पण सोडवलं 1/5 आलं, 7 कॅन्सल होतं क्रॉस मध्ये. याचा स्क्रीनशॉट घ्या, समजून घ्या लवकर. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 34. प्रश्न क्रमांक 34 पण त्याच पद्धतीने सराव प्रश्न समूह चालू आहे. ठीक आहे, पॉज करा व्हिडिओ, नोटबुक घ्या, सॉल्व्ह करा. जो जास्तीत जास्त सराव करेल त्याची सराव एवढी जबरदस्त. साधं एक उदाहरण आहे, पोलीस भरतीवाल्यांसाठी सांगतायत. हे चॅनल सगळ्यांसाठी आहे, पण पोलीस भरतीवाल्यांसाठी चांगलं आहे. मला सांगा, तुमचं फिजिकल जे होतं ना, तुम्ही सराव करता, रनिंगची सराव करता, लॉंग जम्पची सराव करता, जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे तुमचं जर फिजिकल स्ट्रॉंग असेल तर कसे 100 मार्क काढून आणता तुम्ही त्याच्यात, 100/100. तर इथे काय होते सराव करायला? घाबरते? गणिताला घाबरते का तुम्ही? नाही, घाबरायचं नाही आहे. सराव महत्वाचा आहे. सराव केले तर हे पण मार्क पूर्ण काढून आणणार तुम्ही, याची मला खात्री आहे. म्हणून सराव, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. बघा लेकरांनो, इथे काय करतो मी, परत त्याच याच्यामध्ये लिहितोय 3/4. 4 म्हटले तर गुणाकार, 7/12 जसंच्या तसं. मध्येसाठी बेरीज घेतो, कारण की मिळविल्यास आहे. ठीक आहे, मिळविल्यास आहे. कितीसाठी x घेतो आणि बरोबर किती येतं? 1/2 येते. बेरीज येणार नव्हते, या दोघांची बेरीज एवढी येणार नव्हती. ठीक आहे, हे गणिताच्या भाषेत लिहिल्यानंतर याचा गुणाकार, दोन अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना वरच्याचा गुणाकार वरती करायचा. 7×21 छेद 12 12 1 12 12 24 32 36 12 48 या पद्धतीने. ठीक आहे, अधिक काय होणार? x जसंच्या तसं 1/2. बघा आता हा काही आहे नाही, दिसत नाही, म्हणजे काय असतो? बेरीजमध्ये असतो. बरोबर चिन्हाच्या तिकडे जर नेलं तर वजाबाकीमध्ये होतो. x बरोबर 1/2 आणि याला वजा जसंच्या तसं तिकडे घेऊन जातो. काय होईल? 21/48. आता बघा, छेद समान आहे का? समान नसल्यास त्याचा तिरपा गुणाकार करायचा असतो. 1×48. ठीक आहे, वजा याचा गुणाकार 2×21. बघा आता 2×48 या पद्धतीचा. ठीक आहे, खालच्याचा गुणाकार खाली, असा तिरपा गुणाकार आणि असा, या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, तर इथे बघा x बरोबर काय येणार? x बरोबर 48 1 48 येणार, वजा 21 2 42 बरोबर 8 2 16 हातचाला 1 4 2 8 आणि 1 9 96 48 2 96 या पद्धतीने करू शकता. ठीक आहे, याला सोडवतो आहे इथे. ठीक आहे, x बरोबर काय येणार? 48 मधून 42 गेले, 6 उरतात, भागीला 96. बघा आता 6 1 6, 6चा पूर्ण भाग जातो. 6 1 6. ठीक आहे, उरले किती? 3 3 आणि 6 6 6 36 16. x बरोबर 1/6. नसेल जमत तर या रूपात पण करू शकता. 6 आणि 96चा भाग जर दिला, 6 1 6, 3 उरले, हा 6 जसं तसं घेत असतो. 6 7 36 0 16 उत्तर येते. 1/16 बघा आहे कुठे? पर्याय क्रमांक दुसरा हा योग्य पर्याय. समजलं का विद्यार्थ्यांना? समजून घ्या, स्क्रीनशॉट घ्या. आता तुमचे प्रश्न समूह अजून आपण एक उरलेला घेऊन घेऊ, याच्यामध्ये याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतो. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 35. प्रश्न क्रमांक 35 पण 34 सारखाच आहे. आतापर्यंत केले त्याचप्रमाणे मी सांगतोय. फक्त तुम्ही स्टॉप करा, व्हिडिओला पॉज करा आणि सॉल्व्ह करून घ्या. नंतर चेक करा आन्सर बरोबर आहे की चुकलाय. ठीक आहे, 5/9 जसंच्या तसं घेतो. 4च्या जागेवर गुणाकार घेतो आहे. 1/3 जसंच्या तसं. मध्येसाठी बेरीज घेतो, कारण की मिळविल्यास आहे. ठीक आहे, मिळविल्यास आहे तर बेरीज घेतली आणि बेरीज काय घेतो? कितीसाठी? x घेतो. मध्येसाठी बेरीज, कितीसाठी? x बरोबर बेरीज किती येत आहे? 1/3. ठीक आहे, या पद्धतीने प्रश्न वाचायचा आहे. कमी आहे, वजा आहे की मिळविणे आहे, जास्त आहे, हा कोणता शब्द आहे इथे त्याप्रमाणे इथे बेरीज किंवा वजाबाकी ठरवायची आहे. ठीक आहे, बघा आता
दोन अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना वरच्याचा गुणाकार म्हणजे अंशाचा गुणाकार अंशस्थानी करायचा. 5 गुणिले 1 म्हणजे 5, 9 त्रिक 27. ठीक आहे, खालच्याचा गुणाकार खाली म्हणजे छेदस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी करायचा आहे. अधिक x 1/3 जसंच्या तसं. याच्या पुढे काही दिसत नाही म्हणजे काय असतो, बेरीज असतो. जेव्हा दिसत नाही काहीच नाही तेव्हा बेरीज आहे असं समजायचं. x बरोबर 1/3 जसंच्या तसं. बरोबर चिन्हाच्या या अपूर्णांकाला बरोबर चिन्हाच्या तिकडे नेत आहोत म्हणून वजाबाकी येईल 5/27. ठीक आहे, बघा याला आता छेद समान नसल्यामुळे तिरपा गुणाकार करत असतो आपण. तिरपा आणि खालच्याचा गुणाकार खाली करत असतो. 1 गुणिले 27 होईल वजा जसंच्या तसं 5 गुणिले 3 जसंच्या तसं. ठीक आहे, 5 गुणिले 3 आणि खालच्याचा गुणाकार खाली म्हणजे 3 गुणिले 27 या पद्धतीने. ठीक आहे, इथे पण तुम्ही कॉमन काढून ही पद्धत वापरू शकता. 27 एका 27 वजा 5 त्रिक 15. बघा इथे 27 गुणिले 3 म्हणजे 7 त्रिक 21. हातच्याने 2 7 त्रिक सॉरी 2 बेत्रिक 6 6 गुण 8 81. 27 त्रिक 81 होता. ठीक आहे, या पद्धतीने करू शकता. बघा आता इकडे करतोय तुम्ही x बरोबर. ठीक आहे, x बरोबर 27 मधून 15 गेले 12 राहतात. 27 मधून 15 गेले बघा 25 आणि 2 12 राहतात. ठीक आहे, 12/81. बघा 3 चा भाग जातो 3/12. याच्यामध्ये 3 चा भाग जातो 3/12. 3 दुनी 6 किती उरतात 6 आणि 2 8 21. 3 7 21 म्हणजे 4/27 उत्तर येतात. या पद्धतीने उत्तर काढायचं आहे. बघा याच्यामध्ये 3 चा भाग दिला 81 मध्ये 3 81. 3 त्रिक 3 दुनी 6. 3 ते 9 मोठा नाही पाहिजे 8 पेक्षा लहान पाहिजे. वजा केला 2 उरतात. 1 जसंच्या तसं 21 झाले. 3 7 21. बघा आलं 3 चा भाग दिला याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पण 3 चा दिला 3/12. 4/27 हे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ठीक आहे, आता राहिलं तुमच्या सांगण्यासाठी कॉमन पद्धतीने ऑर म्हणून इथे करू शकता. मी सांगितलं नाही पण इथे ऑर म्हणून अजून करू शकता. ठीक आहे, बघा आता इथे तिरपा गुणाकार नाही असं गृहीत धरूया. तिरपा गुणाकार सध्या करायचा नाही. ठीक आहे, तर काय करतोय x बरोबर याला कॉमन काढतोय. कशाला 1/3 लाच कॉमन काढतो ना, कारण की 3 9 27 होतात हे माहिती आहे सगळ्यांना. ठीक आहे, इथे काही नाही म्हणजे बघा आता 1/3 निघाला. किंवा तुमच्या समजण्यासाठी मी सांगून देतो पहिले की 1/3 कसा पद्धतीने कॉमन काढायचा. 5/, इथे काय 3 9 गुणिला 9 27 ला 3 गुणिला 9 लिहू शकतो आपण. ठीक आहे, इथे बघा आता 1/3 कॉमन काढू शकतो. 1/3 कॉमन काढला तर काय होईल 1 उरेल वजा 5 मधून 3 5 जसंच्या तसं 3 तर बाहेर काढलेला आहे 9 उरला इथे. ठीक आहे, याच्या खाली काही ना म्हणजे 1 आहे. ठीक आहे, 1/3 हे स्टेप वाढवून सांगितले आहे तुम्हाला. ठीक आहे, इथे बघा तिरपा गुणाकार केला तर 9 1 9 5 1 5 तिरपा गुणाकार. ठीक आहे, आणि 9 1 9 या पद्धतीने करू शकता. x बरोबर 1/3 गुणिला 9 4 4 उरतात. 9 मधून 5 गेले 4 उरतात आणि इथे 9 राहतात. बघा 4 1 4 x बरोबर 4 1 4 आणि 9 त्रिक 27. या पद्धतीनेही करू शकता. बट तुम्हाला हे पद्धत आवडत असेल, जे पद्धत तुम्हाला योग्य वाटते ते पद्धत करू शकता. फक्त एवढंच आहे का इथे 27 जेव्हा केव्हा कॉमन काढत असताना लक्षात ठेवायचं 3 चा आणि याच्यामध्ये 3 चा भाग गेलाच पाहिजे तेव्हाच कॉमन निघेल. ठीक आहे, इथे 3 कॉमन काढू शकता. 1 तर वरती घेत असतो काही नाही तर 1 जरी कॉमन 1 कोणत्याही संख्येने गुणाकार केला तर आपण 1च येत असतो म्हणून इथे 1 ठेवला होता. ठीक आहे, तर बघा आता याला समजून घ्या आणि याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा. बघा लेकरांनो, प्रश्न क्रमांक 36 या व्हिडिओचा या पाठ क्रमांक 5 याचा शेवटचा प्रश्न आहे. ठीक आहे, पार्ट अजून बाकी आहे, 2-3 पार्ट होतील. लक्ष द्या, समजून घ्या. ठीक आहे, व्हिडिओ जास्त मोठा व्हावा म्हणून हा शेवटचा प्रश्न घेतो. ठीक आहे, बघा आता याला अजून परत त्याच पद्धतीने 2/3. ठीक आहे, 4 म्हणजे गुणाकार 7/8. ठीक आहे, मध्ये म्हणजे मिळविल्यास आला आहे म्हणून मध्ये साठी प्लस घेतलं. कितीसाठी x घेतोय बरोबर बेरीज किती येत आहे 2/3. समजलं का काय केलं, याला गणिताच्या रूपामध्ये कन्वर्ट केलं. आता बघा काय सांगितलं होतं तुम्हाला की अंशाचा गुणाकार अंशस्थानी करायचा, छेदाचा गुणाकार छेदस्थानी करायचा. म्हणजे समजण्यासाठी वरच्याचा गुणाकार वरती करायचा. 2 गुणिला 7 14 होतात. 8 त्रिक 24 होतात. ठीक आहे, अधिक x 2/3. ठीक आहे, जसंच्या तसं हे जसंच्या तसं ठेवलं, याला सॉल्व्ह केलं. आता याच्या पुढे काही नाही म्हणजे काय आहे प्लस आहे
एक्स बरोबर ठेवायचा, अधिक आहे बघा, अधिक आहे तर घेतोय का नाही, ऋण असतं तर घेतलं असतं, म्हणजे वजाबाकी असती तर घेतलं असतं. 2/3 हे घेत नसतो आपण, ठीक आहे. हा बेरीज आहे, बरोबर चिन्हाच्या तिकडे गेला तर वजा होईल 14 गुणिला 24. बघा आता 3च्या पाड्यामध्ये 24 येतील, इथेही कॉमन काढण्याची पद्धत करू शकता, कॉमन ऑर मध्ये घेऊ, पण याचा तिरपा गुणाकार करून घेऊ आपण, ठीक आहे. तिरपा गुणाकार 2 गुणिला 24 वजा जसंच्या तसं 14 गुणिला 3, काय केलं, याला हे याला हे, आता खालच्याचा गुणाकार खाली 3 गुणिला 24. सॉल्व करायला 24 दुनी 48 होतात, वजा 14 त्रिक 4 त्रिक 12, हातचाला 1, 3 1 3, 3 1 4, 14 त्रिक 42, ठीक आहे. समजून घ्या फक्त, 4 त्रिक 12, हातचाला 1, 3 दुनी 6 1 7, 72 बघा याला, ठीक आहे. आता बघा इथे मी सोडून दाखवतो आहे, लक्ष द्या, लक्ष केंद्रित करा फक्त x बरोबर, ठीक आहे. काय येते 48 मधून 42 गेले 6 उरतात आणि 72 समजत आहे. 72 जसच्या तसं याच्यामधून हे वजा केले, ठीक आहे. दिसतंय ना तुम्हाला, हा 48 मधून 42 गेले 6 उरतात, ठीक आहे. आणि याचा 6चा भाग जातो का, हो जातो, 6 1 6 आणि 6 1 6, ठीक आहे. उरतात किती 12, 6 दुनी 12, x बरोबर 1/12 उत्तर याला पाहिजेच, आहे का, हो आहे. तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय योग्य पर्याय आहे. आता बघा ऑर मध्ये सांगतो आहे, कुठून कॉमन काढू शकता तुम्ही, इथून कॉमन काढू शकता, कुठून, इथून. हे बघा तिरपा गुणाकार आता मी मिटवतो आहे तुमच्या समजण्यासाठी, ठीक आहे. हे तिरपा गुणाकार लक्षात ठेवायचा आहे, अपूर्णांकांची बेरीज. बघा मी काय सांगितलं होतं, 1/3 एक हा असतोच x बरोबर, याला एक्सप्लेनेशन लिहितो मी 2/3 जसंच्या तसं बरोबर, वजा 14. आता जेव्हा 3 कॉमन काढताय म्हणजे याचा अर्थ 3 गुणिला किती होतं 24, 3 7 21, 3 8 24, 8 उरतात इथे, ठीक आहे. बघा आता 3 कॉमन काढायचे आपल्याला, खालचे 3 म्हणून वरती 1 घेत असतो आपण, 1/3 कॉमन काढत आहोत. उरलं काय, 2 उरलं, खालचे तर गेलं, काही उरलं नाही म्हणजे 1 उरला, 3 तर काढले तर 1 उरला, वजा 14 जसंच्या तसं, कारण की 14शी काही घेणं देत नाही, 14 गुणिला 1 म्हणजे 14 येत असतात, ठीक आहे. अपॉन 8, 3 तो बाहेर काढले, उरले किती 8 उरले, या पद्धतीने x बरोबर 1/3 गुणिला, आता बघा तिरपा गुणाकार करण्यासाठी योग्य झाला 8 दुनी 16, ठीक आहे. तिरपा गुणाकार केला, वजा 14 1 14, ठीक आहे. 8 खालच्याचा गुणाकार 8 गुणिला 1 म्हणजे 8, ठीक आहे. काय केलं, 8 दुनी 16 आहे इथे 16, 14 1 14 वजा x बरोबर 1/3 गुणिला, गुणाकाराच्या रूपामध्ये काढतो, हे काय गुणाकाराच्या रूपामध्ये काढतं, याचा जर गुणाकार कराल तर हेच आलं पाहिजे उत्तर, याचा गुणाकार कराल तर हेच उत्तर येईल, ठीक आहे. या सगळ्यांचा गुणाकार कराल तर हे उत्तर मिळेल, याला एक्सपांड केलेलं आहे आपण, ठीक आहे, सोपं जाण्यासाठी. 16 मधून 14 गेले 2 राहतात, 8 भाग जातो का, उभा भाग जातो किंवा याचा खाली भाग जातो किंवा तिरपच भाग जातो, नाही जातो. x बरोबर काय 2 8 24, ठीक आहे. बेकबे 12 दुनी 24 होतात, ते x बरोबर 1/12 उत्तर येते. आलं का नाही बरोबर, बघा आलं. दोन्हीही पद्धतीने सोडू शकता. कुठून सांगितलं, या दोघांची जेव्हा वजाबाकी येते या पद्धतीने, हे स्टेप मी जास्तची सांगितली, 3-4 स्टेप मध्ये तुम्ही उरकू शकता, ठीक आहे. तर बघा आता याचा स्क्रीनशॉट घ्या, ठीक आहे. समजलं असं समजतो, काही अडचण असेल तर कमेंट करा, कमेंटची दखल घेण्यात येईल. तुम्हाला कुठला पोर्शन समजत नसेल, आता कॉमन काढण्याचं जर नसेल समजत तर कॉमन साठी आपण वेगळा एक व्हिडिओ घेऊ, ठीक आहे. पण ज्यांना समजतात त्यांनी ही मेथड पण वापरू शकता इथे, या पद्धतीचं, ठीक आहे. याला स्क्रीनशॉट घ्या. बघा लेकरांनो, आपला पाठ क्रमांक 5 व्यवहारिक अपूर्णांक हा आपलं प्रकरण 4 चालू आहे. पाठ क्रमांक 5 आज संपलेला आहे, ठीक आहे. पार्ट अजून 2 बनतील, 2 किंवा 3 होतील. तुमच्या सराव प्रश्न बघून, सराव प्रश्न किती घ्यायचे, आज आपले 36 एकूण टोटल सराव प्रश्न झालेले आहेत. सराव प्रश्न हे गोरगरिबांच्या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी, ज्यांचे कोचिंग क्लासेस लावू शकत नाही अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ही सगळी धावपळ चालू आहे विद्यार्थ्यांनो, लेकरांनो, ठीक आहे. तर मग लक्षात घ्यायचं, तुम्हाला काय करायचं आहे की ह्या व्हिडिओला जर तुम्ही चांगलं वाटलं असेल, हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा. आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, व्हिडिओ बघायचे आहेत तुम्हाला अजून परत पार्ट प्लेलिस्ट मी बनवलेले आहेत. तुम्ही प्लेलिस्ट प्रमाणे पार्ट 1 पासून तर नंबर ऑफ पार्ट पर्यंत तुम्ही बघू शकता. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकरणाची प्लेलिस्ट बनवलेली आहे तुम्हाला सोपे जाण्यासाठी, ठीक आहे. त्याच्यामध्ये पण तुम्ही एंटर होऊ शकता. प्रकरण पहिल्यापासून तर प्रकरण 4 आता चालू आहे, 4 पण संपून जाईल. लवकरात लवकर मी घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या चॅनलवर तुम्हाला सरळ सेवा भरती
स्पर्धा परीक्षेचं गणित सरळ सेवा भरतीपासून तर MPSC लेवलपर्यंत, मग त्याच्यामध्ये सगळ्याच भरत्या आल्या, आरोग्य भरती आली, तलाठी आली, पोलीस भरती आली, त्याच्यानंतर तुम्ही ते एंट्रन्स एक्झाम देता, TET देत असाल, कोणतीही एक्झाम घ्या, सरळ सेवा भरतीमध्ये कुठलंही स्पर्धा परीक्षा गणित इथे कम्प्लीट तुम्हाला सिलेबस मिळेल. ठीक आहे, या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.